नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय कच्ची दाबेली. मार्केटपेक्षा ही मस्त अशी दाबेली घरच्या घरी तयार होईल. पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. मस्त अशी दाबेली लगेच आपण घरच्या घरी तयार करूया. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण दाबेली मसाला तयार करूया. तर यासाठी ते मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा धने घालायचे आहेत, 1 चमचा बडीशेप घालायची आहे, 1 चमचा जिरं घातलं आहे आणि 1 चमचा इथे सफेद तीळ घातलेत. आता यामध्ये 2 मोठे चमचे सुकं खोबरं घालायचं आहे. खोबरं इथे किसून घेतलं आहे मी. याबरोबरच इथे गरम मसाले घालायचे आहेत. याच्यामध्ये 1 तमालपत्र घातलं, दगडफूल घातलं, यानंतर दालचिनी घातली, 2 ते 3 काळी मिरीचे दाणे घातलेत, स्टारफूल घातले आणि लवंगा घातल्या 2. आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे. दाबेली मसाला मार्केटमध्ये रेडीसुद्धा मिळतो, पण तुम्ही असा घरच्या घरी मसाला तयार करून त्यापासून दाबेली बनवली तर खूप मस्त चव येते. यामध्ये आता लाल तिखट घालायचं आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आणि पाव चमचा इथे मी घरगुती लाल तिखट घातलं आहे. यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे, 1 चमचा साखर घालायची आहे. यामुळे छान आंबट गोड अशी चव येईल या मसाल्याला. पाव चमचा हळद घातली आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे सगळं आता परतून घ्यायचं एकत्र. दोन मिनटं हे भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची पूड करून घ्यायची आहे. तर हा आपला घरगुती दाबेली मसाला तयार झाला आहे. हा तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. 2 ते 3 महिने हा अगदी व्यवस्थित राहील. दाबेली मसाला इथे तयार आहे. आता आपण लसणाची चटणी तयार करूया. इथे मी 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतले आहे. यानंतर यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. इथे आता लसणीचाच तिखटपणा जास्त आहे, त्यामुळे इथे फक्त मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि फक्त तिखटपणासाठी पाव चमचा इथे मी घरगुती लाल तिखट घालते. यानंतर यामध्ये साखर घालायची आहे. अर्धा चमचा इथे मी साखर घातले. यामुळे लसणीचा जो तिखटपणा आहे तो बॅलन्स व्हायला मदत होईल. आणि आता यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे जास्त पाणी घालायचं नाही आहे. ही चटणी आपल्याला पावावरती पसरवायची आहे, त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं आणि अशी घट्टसर ही चटणी तयार करून घ्यायची आहे. ही चटणी तयार झाली आहे. आता आपण इथे मसाला शेंगदाणे तयार करूया. तर इथे मी अर्धी वाटी खारे शेंगदाणे घेतले जे मार्केटमध्ये आपल्याला मिळतात. सोलून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण जो दाबेली मसाला तयार केला आहे तो घालायचा आहे 1 चमचा. आणि आता हे ओलसर होण्यासाठी यामध्ये तेल घालायचं आहे. इथे मला मसाला थोडासा कमी वाटतोय, तर इथे मी आणखी अर्धा चमचा यामध्ये मसाला घातला आहे आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा घालू शकता. फक्त शेंगदाणे थोडेसे ओलसर होण्यासाठी इथे तेल घालून घ्यायचं आहे. तर हे मसाला शेंगदाणे तयार झाले आहेत. आता आपण दाबेलीचा मसाला तयार करूया. तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये जो आपण दाबेली मसाला तयार केला आहे त्यातला 3 चमचे मसाला घालायचा आहे. हा मसाला तेलावरती 2 मिनटं परतून घ्यायचा आहे. इथे आता मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून असे कुस्करून ठेवले होते ते घालायचे आहेत. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे.
आता हे सगळं छान असं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. सगळं मसाले आणि बटाटे एकजीव करून घ्यायचे. ही भाजी थोडीशी सैलसर असते कारण ही आपल्याला पावामध्ये भरायची आहे. त्यामुळे यामध्ये मी 2 मोठे चमचे पाणी घातलं आणि असं पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेतलं. तर हा आपला दाबेलीचा मसालासुद्धा तयार झाला आहे. आता आपण मार्केटमध्ये जशी दाबेली खातो तेव्हा तिथे ते लेयर करून ठेवलेले असतात. खाली बटाट्याचा मसाला असतो, त्यावरती डाळिंबाचे दाणे, शेव, कोथिंबीर असे लेयर लावलेले असतात. तर आपण सुद्धा आता या ट्रेमध्ये असे लेयर तयार करून घेऊया. तर सुरुवातीला खाली दाबेलीचा जो मसाला आपण तयार करून घेतला, बटाट्याचा मसाला जो तयार केला तो पसरवून घ्यायचा आहे. आता यावरती ओलं खोबरं पसरवायचं आहे. यावरती आता मसाला शेंगदाणे पसरवायचे. वरून थोडासा कांदा पसरवायचा आहे. कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, याबरोबरच बारीक शेव, अशा पद्धतीने जर तुम्ही लेयर करून ठेवले तर प्रत्येक पावामध्ये तुम्ही जेव्हा भाजी भराल किंवा मसाला भराल तर प्रत्येक लेयरमध्ये किंवा प्रत्येक पावामध्ये डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे असे सगळे येतील. आता आपण दाबेली तयार करूया. इथे मी पाव घेतले. पाव कट करून घ्यायचा आहे. यामध्ये इथे आपण जी लसणाची चटणी बनवली ती लावायची आहे. वरच्या बाजूला इथे मी चिंच गुळाची चटणी पसरवून घेते. ही तुम्ही घरी बनवू शकता किंवा रेडीसुद्धा मिळते. आता यावरती हे जे आपण लेयर बनवलेत पहा, असं चमच्याने खालपासून घ्यायचं आहे म्हणजे एका चमच्यामध्ये सगळे लेयर येतात. यावरती शेंगदाणे, डाळिंब, कांदा पसरवून घ्यायचा आहे. ही दाबेली आता आपण तयार करून घेतली आहे. ही आता आपण तव्यावरती गरम करून घेऊया म्हणजे छान क्रिस्पी होईल. तव्यावरती इथे मी बटर घातलं आहे. आता दोन्ही बाजूनी ही दाबेली आपल्याला बटरवरती छान अशी भाजून घ्यायची आहे.
पुन्हा इथे थोडंसं बटर लावून घेतलं आहे. आता बाजूने याला शेव लावून घ्यायची आहे. आता आपण जशी बाहेर खातो तशीच ही दाबेली आपण सर्व करूया. अगदी मस्त अशी दाबेली आपली तयार झाली आहे. नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.